गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मंगलम या ऑनलाईन कार्यशाळेच्या निमित्ताने आपल्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाच्या आर्थिक, नातेसंबंधविषयक, आरोग्यविषयक आणि एकूणच जीवनामध्ये संतुलन आणण्यासाठी आपण सखोल चर्चा करत आहोत आणि त्या दृष्टिकोनातून कामही करत आहोत. अशाच एका कार्यशाळेमध्ये एका ताईंनी विचारलेला प्रश्न मी आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आणते आहे. या ताई नोकरी करणाऱ्या आहेत. घर आणि नोकरी सांभाळत असताना जी काही तारेवरची कसरत होते ती होऊ नये, ती टाळता यावी यासाठी बऱ्याच गोष्टी त्या अगोदरच ठरवतात. व्यवस्थितपणे त्याचं प्लॅनिंगही करतात. मात्र प्रत्यक्षात कृतीची ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला किती वेळामध्ये काम करायचं हे ठरलेलं असतानाही त्यांच्याकडून ते काम पूर्ण होत नाही. आपण इतकं चांगलं प्लॅनिंग करूनही जे ठरवलं आहे ते पूर्णत्वास जात नाही, याचा त्यांना येणारा ताण प्रचंड आहे. आणि त्यांच्या परीनं त्यांनी या ताणाचं कारणही शोधलं. त्या म्हणतात की माझ्या कन्सिस्टन्सीमध्ये प्रॉब्लेम आहे, मला सातत्य राखता येत नाही. खरं तर ज्या वेळेला एखादी व्यक्ती स्वतःला पडलेल्या प्रश्नाचा शोध घेत घेत एखाद्या कन्क्लुजनवर, एखाद्या उत्तरावरती येते, त्यावेळेला अर्धा प्रवास हा पूर्ण झालेला आहे असं निश्चिंतपणे समजावं. या ताईंना त्यांच्या अडचणीचं, त्यांच्या प्रॉब्लेमचं कारण समजलं आहे, ते म्हणजे त्यांच्यामध्ये असलेला सातत्याचा अभाव. आता ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला स्वतःमधील अवगुण किंवा जी उणीव आहे ती समजते, त्यावेळेला तिच्यावरती काम करणं अतिशय सोपं होतं. कारण कशावरती काम करायचं आहे हे त्या व्यक्तीला तिलाच समजलेलं असतं. बाहेरून कुणीही कितीही मदत केली तरी जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला समजत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये काय कमी आहे हे कळायला मार्ग नसतो. आपणही आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये, कुटुंबियांमध्ये, आपल्या नातेसंबंधांमध्ये हे अनेकदा अनुभवलं असेल. घरामध्ये पालक आपल्या मुलांना कितीतरी वेळा सांगत असतात, असं करू नको, तसं कर, तसं करू नको, असं कर. मात्र जोवर त्या मुलाला किंवा त्या मुलीला कळत नाही तोवर तिच्या वागण्यामध्ये बदल होत नाही. ते वयानं लहान मूल असेल किंवा शरीरानं वयानं वाढलेल्या आपल्यामध्ये असलेलं एक खट्याळ मूल असेल, दोन्हीकडे परिस्थिती सारखीच आहे. जोपर्यंत कोणतीही गोष्ट स्वतःला स्वतःच्या आतून आवाज येऊन कळत नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थाने ती गोष्ट समजली असं म्हणता येत नाही. आता वळूयात या ताईंच्या प्रश्नाकडे. त्या म्हणतात माझ्यामध्ये कन्सिस्टन्सीचा अभाव आहे, उणीव आहे. कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य. सतत एखादी गोष्ट करण्याची एखाद्या माणसाची जी वृत्ती आहे तिला आपण सातत्य किंवा कन्सिस्टन्सी म्हणू. खरं तर कोणतीही एकच गोष्ट जर आपण सातत्यानं करत असू तर ती नंतर यांत्रिक बनते आणि ती करत असताना जो एक रस किंवा जो एक आनंद निर्माण झालेला असतो तो जसा ती गोष्ट करण्यातला काळ वाढत जातो तसा तो कमी होत जातो. मग आता असं जर व्हायचं नसेल आणि माझ्या आयुष्यामध्ये ते सुलभ व्हावं, सहज व्हावं, यासाठी काही गोष्टी ठरवून जर मला करायच्या असतील तर माझा दृष्टिकोन कसा असला पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा जर आपण एखादी गोष्ट ठरवत असाल तर त्या गोष्टीला अग्रक्रम दिला पाहिजे, म्हणजेच प्रायोरिटी ठरवली पाहिजे. आपल्यापैकी अनेक जणांनी एखादं काम सुरू करत असताना अतिशय उत्साहानं त्याची सुरुवात केलेली असते आणि मग 2-4 दिवसातच तो उत्साह मावळतो आणि मग आपण फक्त आरंभशूर किंवा मुहूर्ताचे नारळ ठरतो. आपल्या भोवतालच्या लोकांना आपला जर हा स्वभाव माहिती असेल तर अनेकदा आपली टिंगल-टवाळी देखील केली जाते. अनेकदा या टिंगल-टवाळीकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा कसून असं तोंड करून हसलं देखील जातं. खरं तर ज्या व्यक्तीची टिंगल-टवाळी होते ती आतमध्ये प्रचंड तुटलेली असते, दुखावलेली असते. मात्र तिला ते बाहेर दाखवण्याची सोय नसते. मी सुरू केलेलं काम माझ्याकडून पूर्णत्वास जात नाही हे त्या व्यक्तीनं अनेकदा अनुभवलेलं असतं. मात्र या दुष्टचक्रातून बाहेर कसं पडायचं हेच समजत नसल्यामुळे वारंवार तीच गोष्ट घडत राहते. मग हळूहळू सतत घडणाऱ्या गोष्टीचीच एक कन्सिस्टन्सी होऊन जाते, एक सातत्य बनून जातं. याचा अर्थ मी सुरू केलेलं काम पूर्ण होतच नाही हे बीज त्या व्यक्तीच्या मनामध्ये नकळत पडतं आणि ती वारंवार त्याच गोष्टीचा विचार करत करत त्या पडलेल्या नकारात्मक बीजाला आपल्या परीनं खत पाणी घालत राहते. अर्थात आपल्या मनात पडलेल्या या बीजाला बाह्य परिस्थिती थोडीशी पोषक नक्की होत असेल, मात्र खऱ्या अर्थानं मनात पडलेल्या त्या नकारात्मक बीजाची जोपासना निगुतीनं ती व्यक्ती स्वतःच करत असते आणि तेही तिच्या नकळत. आता सातत्य खंडित होतं ते नेमकं कोणत्या कारणांनी याच्याकडे थोडंसं आपण पाहूयात. अर्थात ही सर्वसाधारण निरीक्षणातून आलेली कारणं मी आपल्यासमोर मांडते आहे. या कारणांना सन्माननीय अपवाद असण्याची शक्यता निश्चितच आहे. मात्र तरी देखील सर्वसामान्यपणे ज्या गोष्टी समोर दिसतात त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर मी एखादी गोष्ट करायला घेतलेली असेल तर बऱ्याचदा
ती परिस्थितीला शरण जाऊन मी करायला घेतलेली असते. आता उदाहरण म्हणून पाहूयात. आपल्यापैकी अनेक व्यक्ती नोकरी करतात. नोकरी करत असताना अशा किती व्यक्ती आहेत ज्या 100% त्यांना नोकरीच करायची होती आणि हाच जॉब करायचा होता या हेतूनं इथे नोकरीला लागलेल्या आहेत. 100मध्ये किती व्यक्ती असा जर साधा हिशोब केला तर हाताच्या बोटांवर मोजून देखील आपण हे प्रमाण सांगू शकतो. परिस्थिती फार विदारक आहे, मात्र सत्य आहे. अनेकदा नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये त्यांनी सुरुवात तर केलेली असते जोमाने, मात्र थोडं अंतर चालून गेल्यानंतर त्यांना लक्षात येतं की मला हे तर करायचं नव्हतं, मात्र आता करण्यासारखं दुसरं काही नाही आणि यातून मिळणारा मोबदला माझ्या गरजा भागवतो आहे, म्हणून मग तेच काम पुढे रेटत नेलं जातं आणि म्हणूनच कामामधला जो रस आहे तो निघून जातो. जिथे कामामध्ये रस नाही तिथे सातत्य कसं असेल? मात्र तरी देखील आपण पाहतो की अगदी तरुण वयामध्ये नोकरीला लागलेली लोक रिटायरमेंटचं निवृत्तीचं वय होईपर्यंत एकाच जागी चिकटून काम करत राहतात. उत्तरोत्तर त्यांची कामातली असलेली गुणवत्ता ही खालावत जाते, कारण त्यांना त्या कामातून मिळणारा जो रस आहे, जो आनंद आहे तो कमी होत जातो. फक्त परिस्थितीशी तडजोड म्हणून ते काम केलं जातं. इथे कामातून मिळणाऱ्या आनंदामधलं जे सातत्य आहे, जी कन्सिस्टन्सी आहे ती केव्हाच गायब झालेली असते असं आपल्याला दुर्दैवानं म्हणावं लागतं. आता याच गोष्टीचा विचार आपल्या आरोग्याशी संबंधित, इथे शारीरिक आरोग्याशी संबंधित जर आपण करायचं ठरवलं तर आणखीन मजेशीर मात्र वास्तव असलेल्या गोष्टी आपल्यासमोर येतात. दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये नवीन वर्षाचं काहीतरी संकल्प करावा म्हणून अनेक व्यक्ती मी आता न चुकता व्यायामाला जाणार आहे, चालायला जाईल किंवा मी जिमला जाणार आहे असं ठरवतात. सुरुवातीचे 4, 8, 15 महिनाभर व्यवस्थित त्यांचा तो उत्साह टिकतो आणि मग एक दिवस असा उगवतो की त्या दिवशी अंथरूण त्यांना सोडतच नाही. मग सुरू होते स्पष्टीकरणाची, कारणांची मालिका. खरं तर आपण कुणालाही कितीही स्पष्टीकरण जरी दिलं तरी आपलं सातत्य हे भंग पावलेलं आहे, आपल्याला ते नीटपणे सराईतपणे टिकवता येत नाही, हे आपण स्वीकारायला तयार नसतो आणि त्यामुळे मग वेगवेगळी कारणं आपण द्यायला सुरुवात करतो. ऐकणाऱ्या व्यक्तींना या कारणांमध्ये अजिबात रस नसतो आणि तसा त्यांचा फायदाही नसतो. मात्र आपण स्वतःच आपल्या मनाचं असं समाधान करून घेतो की माझ्यामध्ये कन्सिस्टन्सी नाही. हा व्हिडिओ ऐकत असताना आपल्यालाही वाटत असेल की माझ्यामध्ये कन्सिस्टन्सी नाही, तर आत्ता या क्षणी क्षणभर थांबा आणि कारणं शोधा. सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे माझा आळस, आणि या आळसाचं औषध बाहेरून कुणीही कितीही दिलं तरी ते फारसं गुणकारी ठरत नाही. अगदी सामान्य उदाहरण पाहूयात. मला उद्या पहाटे लवकर उठायचं आहे. याचा अर्थ काय? माझी झोप पूर्ण झाली पाहिजे. म्हणजे काय? मी लवकर झोपलं पाहिजे. मला लवकर झोप कशी लागेल? तर माझ्या हातातलं गॅजेट किंवा मी पाहत असलेला TV हा लवकर बंद झाला पाहिजे. असं करत करत आपलं नेमकं चुकतं कुठं आहे या मुद्द्यापाशी आपण येऊन पोहोचतो. मात्र हे करण्यासाठी देखील आपल्याला क्षणभराचा अवकाश पाहिजे. तो अवकाश जर असेल आणि स्वतःच्या आत धीटपणे उतरण्याची आपली जर तयारी असेल तर आपल्या सातत्यामध्ये कुठे खंड पडतो आहे याचं चटकन उत्तर आपल्याला समजेल. ज्या क्षणी आपल्याला ते कळतं मग त्याच्यावरती उपाय करणं तुलनेनं सोपं आहे. कन्सिस्टन्सीचा म्हणजे सातत्याचा अभाव असणाऱ्या व्यक्तींमध्ये आणखीन एक गंमतशीर गोष्ट असते. ते कुठल्याही कामामध्ये सातत्यपूर्ण नसतील, मात्र आपल्याला काहीतरी होतं आहे आणि आपण त्याचं उत्तर बाहेरून शोधलं पाहिजे याच्यामध्ये मात्र ते अतिशय काटेकोरपणे सातत्य राखून असतात. हा विरोधाभास त्यांच्याही लक्षात येत नाही. निसर्गानं आपल्याला बनवत असताना अतिशय विचारपूर्वक आणि नियोजनपूर्ण बनवलेलं आहे. मग इतरांना जमत आहे आणि मला जमत नाही या गोष्टीचा जर आपण पाठपुरावा करत असाल तर इतर व्यक्ती कृतिशील कशा आहेत हे देखील थोडंसं पुढे जाऊन आपण पाहिलं पाहिजे. ज्या क्षणी मला समजतं आहे की माझा आळस माझा शत्रू आहे तर तो आळस झटकून टाकण्यासाठी मी पहिला प्रयत्न सुरू केला पाहिजे. आपल्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे फक्त आपल्याच पाशी आहे, मात्र ते उत्तर शोधण्यासाठी आपल्याकडे प्रचंड शौर्य हवं. स्वतःला आहे तसं स्वीकारण्याचं हे शौर्य आपल्याला अनेक प्रश्नांमधून कायमचं मुक्त करू शकतं आणि ही मुक्तता कुठल्याही बाह्य मदतीशिवाय, कुठल्याही बाह्य उपायांशिवाय आपलीच आपल्याला मिळालेली असते आणि म्हणून ती चिरकाल टिकणारी आहे, सातत्यपूर्ण टिकणारी आहे. आपल्या आयुष्यामध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की जिथे आपल्याला सातत्याची गरज आहे. समजा आपण एखाद्या परीक्षेसाठी तयारी करत असू, एखादी कला आपण जोपासत असू
किंवा अगदी नव्यानं काहीतरी शिकत असू, इथे एकच गोष्ट आपल्याला वारंवार करणं क्रमप्राप्त आहे. मात्र ते करत असताना उगाच कोणीतरी रोजानं कामाला लावलेलं आहे आणि म्हणून मी करत आहे, असा जर दृष्टिकोन असेल तर सातत्य आपल्या आजूबाजूला देखील येऊ शकत नाही. मग अशा वेळी काय करायचं? कोणतीही गोष्ट ज्यावेळेला आपण करायला सुरुवात करतो त्यावेळेला ती आपण मनाने स्वीकारली आहे का, हा प्रश्न शांतपणे स्वतःला विचारावा. दुसरं कोणीतरी सांगतंय म्हणून मी ते करते आहे, ही झाली बळजबरी. बळजबरीनं केली जाणारी कोणतीही गोष्ट अंतापर्यंत जाऊच शकत नाही. आपण हे अनेकदा अनुभवलेलं आहे. तर आता मागचं जे झालं ते झालं. इथून पुढे जी गोष्ट मी करणार आहे ती मी मनाने स्वीकारली आहे का, हे पहिल्यांदा पाहीन. समजा मनाने ती स्वीकारता येत नसेल, मात्र ती करणं क्रमप्राप्त असेल, तर मी माझ्या मनाला अशा पद्धतीनं आकार देईल किंवा मोल्ड करेल की बाबा रे, आत्तापुरतं हे कर, मग पुढे तुला तुझ्या मनासारख्या गोष्टी करायला मिळतील, ज्यातून तुला आनंद मिळेल. आपण स्वतःला अशा पद्धतीनं तयार करायला हवं. एका अर्थानं आपण इथे आपले शिक्षक बनतो, गुरु बनतो. आपणही जर अशा प्रकारच्या प्रश्नांना सामोरे जात असाल तर स्वस्थपणे एका जागी बसा, एक वही आणि पेन्सिल घ्या, त्याच्यामध्ये आपल्यामध्ये असणाऱ्या सकारात्मक गोष्टी आणि दुसऱ्या बाजूला आपल्यामध्ये ज्या बदलाव्याशा वाटतात अशा गोष्टी याची यादी करा. शांत चित्ताने आपण आपल्याला त्या कागद आणि पेन्सिलच्या माध्यमातून पहिल्यांदा पाहणार आहात. स्वीकाराच्या भावनेनं स्वतःमध्ये काय चांगलं आहे आणि काय बदलण्याची गरज आहे हे ज्यावेळेला कागदावर उतरेल त्यावेळी बऱ्यापैकी आपल्याला दिशा स्पष्ट होईल. एकदा ही स्पष्टता आली की मग काम करणं अतिशय सोपं आहे. आता दिशा तर मला समजली, मग मी नेमकं काम कसं करायचं? 90 मिनिटांच्या मोफत ऑनलाईन सेशनमध्ये त्यासाठी मी आपल्याला आमंत्रित करते आहे. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण आपली नोंदणी आजच करायची आहे. या 90 मिनिटांच्या सेशनमध्ये आपल्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण चर्चेला घेत आहोत आणि या सेशनच्या शेवटी ध्यानाचा अनुभवही आपण घेणार आहोत. तेव्हा लवकरच भेटूयात 90 मिनिटांच्या या ऑनलाईन सेशनमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.